नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून आणि आर्ट्स या आपल्या चॅनलला. जर तुम्हाला नवीन ब्लाऊज डिझाईन, ड्रेस डिझाईन, नऊवारी डिझाईन पाहायला आवडत असेल, तर या चॅनलला रोज मी एक नवीन ब्लाऊज डिझाईन शेअर करत असते. तर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी तुमच्यासोबत हे खूप सुंदर नेट ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आता हे ट्रान्सपरंट ब्लाऊज आहेत. मी या ब्लाऊजला डबल अस्तर लावलेले आहे. कापड नेटचा आहे आपल्या साडीचा आणि जो अस्तर आहे एक सॅटिनचा लावलेला आहे आणि एक कॉटनचा. अशा प्रकारे 2 अस्तर लावलेले आहे. स्लीव्स खूप सुंदर आहे याच्या. ट्रान्सपरंट कापड आहे त्यामुळे 2 लेयरमध्ये स्लीव्ह शिवलेले आहे. याच्या ब्लाऊजचा गळा आहे तो खूप सुंदर आहे. आता जो हा कॅनव्हास आहे, कॅनव्हासवर मला जो आकार पाहिजे तो आकार आखून घेतलेला आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. असं पेनाने आपल्याला थोडा डार्क करून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा डीप पाहिजे असेल तुम्ही तेवढा डीप घेऊ शकता आणि जेवढा ब्रॉड पाहिजे असेल तेवढा ब्रॉड घेऊ शकता. आता जो माझा डीप आहे तो 11.5 पर्यंत घेतलेला आहे मी आणि जो माझा ब्रॉड आहे तो मी 4 इंच घेतलेला आहे. तर 4 इंचापेक्षा तुम्ही जास्तही घेऊ शकता, 4.5 इंच किंवा डीप पाहिजे असेल जास्त तर डीप सुद्धा घेऊ शकता. तुमच्या लांबीनुसार तुम्ही ठरवा तुम्हाला किती डीप पाहिजे ते. आणि अर्धा ते 1 इंचाच्या अंतराने मी कॅनव्हासचा एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. 1 इंच ठेवला तरी चालेल. आता मी इथे अर्धा इंच ठेवलेला आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला अस्तरची. जर तुम्ही पूर्ण अस्तर गळ्यापासून कट केलं तर तुम्हाला लावायला थोडं कठीण जाईल. अशा पद्धतीने वर आधी अर्धा इंचाची एक पट्टी ठेवा सरळ आणि जो आपला आकार आखून घेतलेला आहे आपण कॅनव्हासवर तो आकार आखून घ्या आणि व्यवस्थित कटिंग करा. आता बघा अशा पद्धतीने मी कॅनव्हास कटिंग करून घेतलेला आहे. मी इथे अर्धा इंचच कॅनव्हास ठेवला आहे. तुम्ही 1 इंच सुद्धा ठेवू शकता. आता जो आपला कॉटनचा कापड आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावर सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. कॅनव्हासवर आपल्याला मधोमध एक कट द्यायचा आहे आणि जो आपला कॉटनचा अस्तर आहे त्यावर सुद्धा आपल्याला एक मधोमध कट द्यायचा आहे. एक वर कट दिला आहे मी आणि एक खाली दिलेला आहे. जो कॉटनचा कापड आहे त्यावर आपल्याला कॅनव्हास ठेवून कॉटनच्या कापडावर मी आधी कॅनव्हास ठेवते आणि व्यवस्थित पिनअप करून घ्या. प्रेस करा हाताने व्यवस्थित कॅनव्हास ठेवून त्याला पिनअप करून घ्या. कॉटनचा जो अस्तर आहे त्यावर आणि जो कॅनव्हास आहे त्याला पकडून आपल्याला पूर्ण जसा गळा आहे आपल्या डिझाईनचा त्याच डिझाईनप्रमाणे आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे पिनअप करून यासाठी घेत आहे की तो कापड आणि कॅनव्हास दोन्हीही हलणार नाही. पिनअप करणं गरजेचं आहे त्यामुळे आपला कॅनव्हास आणि जो कापड आहे आपला अस्तरचा तो हलणार नाही. अगदी व्यवस्थित राहील. आता बघा जो आकार दिला आहे त्या आकाराने आपल्याला कॅनव्हासवर शिलाई करून घ्यायची आहे. मला या चॅनलला रोज एक शॉर्ट व्हिडिओ नवीन जे ब्लाऊज डिझाईन असतात त्याच्यात पाहायला मिळेल आणि आठवड्यामध्ये एक मी मोठा व्हिडिओ टाकत असते. तर चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा रोज एक शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी. ब्लाऊजला जो छोटा गळा दिलेला आहे गोल तो मी तयार करून घेतलेला आहे आणि पूर्ण ब्लाऊजला असे मोतीची आणि टिकल्याची पूर्ण डिझाईनने वर्क केलेलं आहे. आता आधी चेक करून घ्यायचं आहे आपल्याला जो आपला गळा आहे तो व्यवस्थित आहे की नाही. तर आता बघा मी तयार करून घेतलेला गळा ठेवून बघत आहे. आता जो अस्तरचा गळा आहे तो मी डीप घेतलेला आहे. जो गळा आहे तो खूप छोटा आहे त्यामुळेच मी ट्रान्सपरंट डिझाईन घेतलेली आहे कारण की जो हा गळा आहे तो जरा जास्तच लहान आहे. जर तुम्हाला यापेक्षाही डीप पाहिजे असेल आणि ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही तसा घ्या. हाताने व्यवस्थित प्रेस करून बघा की तुमचं जे शोल्डर आहे शोल्डरला शोल्डर मॅच होत असेल. शोल्डरला शोल्डर मॅच करून आणि जो आपला लेंथ आहे तेवढं चेक करून घ्या व्यवस्थित आहे की नाही. तर आता बघा माझं जे लेंथ आहे ती ब्लाऊजची जी ब्लाऊज पीस आहे त्याची लेंथ थोडी जास्त होत आहे तर मला तो कट करून वर लावावा लागेल कारण की खाली डिझाईन दिलेली आहे. आता बघा मी शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. जो आपला कापड आहे अस्तरचा तो आणि खाली जी पट्टी आहे ती थोडी जास्त होत होती म्हणून मी थोडं वर लावून घेतलं ते अर्धा इंचाच्या अंतराने आणि कमरेची पट्टी लावली आहे. आता बघा जो कापड आहे नेटचा त्याला पूर्ण खाली वर्क आहे. जी खालची कमरेची पट्टी आहे त्याला पूर्ण वर्क असल्यामुळे आपल्याला लगेच हात शिलाई करून घ्यावं लागेल कारण की त्यावर मशीनची शिलाई येणार नाही. आता बघा अशा पद्धतीने हा सुंदर गळा दिसतो. जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता जो माझा गळा आहे तो रेडी आहे. इथे मी जेवढी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे गळ्याला तेवढाच गळा ठेवलेला आहे आणि जो आतमधला आहे तो 11 इंचाचा घेतलेला आहे. आता बघा मी फ्रंट साईड तयार करून घेतलेली आहे. हा नेटचा ब्लाऊज असल्यामुळे मला याच्यामध्ये कप्स टाकावे लागले. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता कारण की नेटचा आहे आणि बॅक साईडला ट्रान्सपरंट गळा आहे त्यासाठी. फ्रंट ओपन आहे हे ब्लाऊज. आता आपल्याला सगळं कटिंग करून घेतलेली आहे साईडचा कापड. आधी चेक करून घ्यायचे आपली लांबी जेवढी आहे तेवढी. आपली जेवढी लांबी आहे त्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच शिल्लक घ्यायचं आहे कारण की जो शिल्लक घेतलेला आपण पार्ट आहे तो आपला पार्ट पूर्ण शिलाईमध्ये जाणार आहे. थोडं शोल्डरला डाऊन करून घ्या.
आता बघा, जो आपला समोरचा भाग आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आता इथे मी बेल स्लीव्हज तयार करत आहे. तुमची तयार स्लीव्ह जेवढी आहे तुम्ही तेवढी घ्या आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मायनस करायचे आहे. जेवढे तुम्हाला बेल पाहिजे असेल खाली स्लीव्हजला लावायला अम्ब्रेला घेरमध्ये कटिंग करत आहे मी. आता बघा, जेवढा माझा दंड घेर आहे, आता एल्बोच्या खालीच पाहिजे मला तर हे या स्लीव्हज. स्लीव्जमध्ये एल्बोपर्यंत आपल्याला जेवढी लेंथ हवी आहे तेवढी घ्या आणि जेवढी बेल पाहिजे तेवढा तुम्हाला मायनस करावा लागेल आणि तेवढा कापड जॉईन करावा लागेल. आता बघा, दंडाचा जो घेर आहे तो 5 इंच भरलेला आहे माझा. आता इथे मला बेल स्लीव्हज तयार करायची आहे. त्या पद्धतीने मी मार्किंग करून घेते. जो दंडाचा भाग आहे तो 5 इंच आहे आणि 5 इंचावर एक मार्किंग करून थोडा गोल भाग करते आणि जेवढी मला खाली लेंथ पाहिजे, म्हणजे मला स्लीव्हची जी लेंथ आहे ती 9.5 इंच ठेवायची आहे आणि खाली तुमची जेवढी बेल आहे तेवढी तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. आता बघा, मी 9.5 इंच घेतलेलं आहे एल्बोपर्यंतची लांबी आणि खाली जी 2.5 इंच आहे ती मला बेल आहे त्याला ॲड करायची आहे. आपल्याला 1 ते 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. अर्धा इंच वर जाईल शिलाईमध्ये आणि जर तुम्ही पिको करत असाल तर अर्धा इंच जाईल खालून, नाहीतर मग डबल फोल्ड करायची असेल तर 1 इंच जाईल. तर तुम्ही त्या पद्धतीने घ्या. जर तुम्हाला पिको करायची असेल तर तेवढा घ्या 1 इंच आणि जर तुम्हाला डबल फोल्ड करायचं असेल तर तुम्ही 1.5 इंच शिल्लक घ्या. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि थोडा गोल आकार द्या आणि कटिंग करून घ्या. जास्त डीप खोल नाही घ्यायचा आपल्याला, थोडा कर्व शेप येईल अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. खाली पण तसंच करायचं आहे आणि वर पण तसंच करायचं आहे. 2 लेयर निघतील यामधून 2 स्लीव्हजसाठी. आता बघा, मी ओपन करून दाखवते. अशा पद्धतीने खाली जो दंडघेर आहे त्याखाली आपला हा कापड जॉईंट होईल. नेटवर अशीच कटिंग करून घेतलेली आहे मी बेल स्लीव्हजसाठी. नेटची जी लांबी आहे ती मी अर्धा ते 1 इंच थोडं एक्स्ट्रा घ्या. तुम्हाला जशी आवडते तशी मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि कटिंग करून जॉईन करून घेतलेली आहे. आता बघा, हा गळा तयार झालेला आहे. हा ट्रान्सपरंट गळा आहे. तुम्ही बघू शकता, सुंदर दिसतो हा नेटच्या ब्लाउजला. फ्रंट साईडला ओपन आहे आणि फ्रंट साईडला डीप असा गोल गळा आहे. पॅडेड ब्लाउज आहे हे आणि याची जी स्लीव्ज आहे ती पण खूप सुंदर आहे. स्लीव्हची लेंथ 12 इंच आहे. पूर्ण ब्लाउजला मोती आणि टिकलीचं वर्क आहे. त्यामुळे जरा जास्तच वेळ लागला या ब्लाउजला शिवायला. जर तुमचं अशाच पद्धतीचं छोट्या गळ्याचं जे एम्ब्रॉयडरी वर्कवाला ब्लाउज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला ट्रान्सपरंट गळा शिवू शकता. आता जर नाही का आपण सॅटिनच्या कापडला जर आपलं कॉटनचं अस्तर लावलं तर ते रुतणारसुद्धा नाही आणि त्याची फिटिंग सुंदर बसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. असेच रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.